जखम शरीरावर झाली तर ती भरून निघते, पण विश्वासावर झालेली जखम आयुष्यभर वेदना देत राहते. पुणे जिल्ह्यातील एका शांत आणि सुंदर गावात आदित्य नावाचा एक तरुण राहत होता. तो स्वभावाने अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि मनाने सोन्यासारखा होता. त्याच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे विश्वास. त्याचे वडील साधे शेतकरी होते. आई गृहिणी होती. घरात पैशांची कमतरता होती, पण प्रेम, एकमेकांवरील विश्वास आणि चांगले संस्कार यांची कधीच कमतरता नव्हती. लहानपणापासूनच आदित्यने आई वडिलांना कष्ट करताना पाहिलं होतं. उन्हातान्हात राबणारे वडील, घरासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी आई, हे सगळं पाहून त्याने मनाशी एक निश्चय केला होता. एक दिवस मी माझ्या कष्टाने मोठा उद्योग उभा करणार आणि माझ्या आई वडिलांना त्यांनी कधीच न पाहिलेलं सुख देणार. हा विचारच त्याच्या प्रत्येक संघर्षाची ताकद बनला. तो दिवसा कॉलेजला जायचा आणि संध्याकाळी छोट्या मोठ्या कामांमधून स्वतःचा खर्च भागवायचा. अडचणी खूप होत्या, पण त्याने कधीही मेहनत सोडली नाही. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याची ओळख समीर नावाच्या एका हुशार आणि बोलक्या मुलाशी झाली. सुरुवातीला फक्त ओळख होती, मग मैत्री झाली आणि काही दिवसातच ती मैत्री इतकी घट्ट झाली की दोघे एकमेकांशिवाय कोणताही निर्णय घेत नसत. एकत्र अभ्यास, एकत्र जेवण, एकत्र स्वप्न आणि एकत्र भविष्याची योजना. गावातील लोकही म्हणू लागले, हे दोघे मित्र नाहीत, सख्या भावांपेक्षाही जास्त जवळचे आहेत. आदित्यला समीरवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. तो आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट समीरला सांगायचा. आई वडिलांची स्वप्न, घरची परिस्थिती, भविष्यातील योजना, सगळं काही. समीरही प्रत्येक वेळी त्याला साथ देण्याचं आश्वासन द्यायचा. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर दोघांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पैसे कमी होते, अनुभवही फारसा नव्हता, पण दोघांकडे जिद्द होती आणि एकमेकांवर अढळ विश्वास होता. दोघांनी मिळून छोटंसं ऑफिस भाड्याने घेतलं. दिवस रात्र मेहनत सुरू झाली. कधी ग्राहक मिळायचे, कधी पूर्ण दिवस वाट पाहूनही एकही काम मिळायचं नाही. अनेक वेळा तोटा झाला. अनेकांनी त्यांची थट्टा केली, हे दोघे किती दिवस टिकणार. पण त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांच्या प्रामाणिक कामामुळे लोकांचा विश्वास वाढू लागला. व्यवसाय दिवसेंदिवस वाढत होता. ज्या छोट्याशा ऑफिसमधून आदित्य आणि समीर यांनी आपल्या स्वप्नांची सुरुवात केली होती, आज त्याच व्यवसायाने मोठं रूप घेतलं होतं. नवीन ग्राहक मिळत होते. मोठमोठ्या कंपन्यांसोबत करार होत होते. कंपनीत नवीन कर्मचारी रुजू होत होते. बँक खात्यात पैसा वाढत होता. गावात आणि शहरात दोघांचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. लोक म्हणायचे, मैत्री असेल तर आदित्य आणि समीर सारखी. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू यायचं. त्याला वाटायचं, आपण दोघांनी मिळून हे साम्राज्य उभं केलं आहे. हा विश्वास आयुष्यभर असाच टिकणार. पण काही दिवसांपासून समीरच्या स्वभावात सूक्ष्म बदल होऊ लागले. पूर्वीसारखा तो प्रत्येक गोष्ट आदित्यशी शेअर करत नव्हता. मीटिंगचं कारण सांगून तो अनेकदा एकटाच बाहेर जाऊ लागला. काही ग्राहकांना तो आदित्यपासून लपवून भेटू लागला. सुरुवातीला आदित्यने याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं, काम वाढलं आहे म्हणून समीरवर जास्त जबाबदारी आली असेल. पण बदल इथेच थांबला नाही. एक दिवस अकाउंट्स विभागातील कर्मचारी चुकून म्हणाला, सर, त्या दुसऱ्या खात्यातील पेमेंट आलं आहे.
आदित्य आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, दुसरं खातं? आपल्या कंपनीचं तर एकच बँक अकाउंट आहे. कर्मचारी लगेच गप्प बसला. तो म्हणाला, मला वाटलं तुम्हाला माहिती असेल. त्या दिवसापासून आदित्यच्या मनात शंकेचं पहिलं बीज पेरलं गेलं. त्याने शांतपणे चौकशी सुरू केली. त्याला समजलं, समीरने कंपनीच्या नावाने एक नवीन बँक खाते उघडलं होतं, पण त्याबद्दल आदित्यला काहीच माहिती नव्हती. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे काही मोठ्या ग्राहकांचे पैसे त्या खात्यात जमा होत होते. आदित्यला विश्वासच बसत नव्हता. तो थेट समीरकडे गेला. शांतपणे विचारलं, समीर, हे दुसरं बँक अकाउंट कधी उघडलंस? मला का सांगितलं नाही? समीर क्षणभर गोंधळला, पण लगेच हसत म्हणाला, अरे, त्यात एवढं काय? टॅक्स आणि व्यवहार सोपे व्हावेत म्हणून उघडलं. तुला सांगायचंच होतं, पण कामाच्या गडबडीत राहून गेलं. आदित्यने त्याच्याकडे काही क्षण पाहिलं. त्याला थोडी शंका आली, पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःच्या मनालाच समजावलं, समीर माझा मित्र आहे. तो माझ्याशी कधीच चुकीचं वागणार नाही. पण नियतीने त्याच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा धक्का राखून ठेवला होता. एका सकाळी ऑफिसमध्ये काम करत असताना पोस्टमनने एक अधिकृत पत्र आणून दिलं. ते एका बँकेकडून आलेलं कायदेशीर नोटीस पत्र होतं. आदित्यने ते उघडलं आणि काही क्षणातच त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. पत्रात लिहिलं होतं, कंपनीने घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाचा हप्ता थकीत असून त्वरित रक्कम न भरल्यास कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात येईल. हे वाचून आदित्यच्या हातातून पत्र खाली पडलं. तो स्वतःशीच पुटपुटला, हे कसं शक्य आहे? मी तर असं कोणतंच कर्ज घेतलेलं नाही. तो ताबडतोब बँकेत गेला. सर्व कागदपत्र तपासण्याची विनंती केली. बँक अधिकाऱ्यांनी शांतपणे सांगितलं, ही सर्व प्रक्रिया तुमचे भागीदार समीर यांच्या उपस्थितीत पूर्ण झाली आहे. आदित्य थरथर कापू लागला. तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, मी ही सही केलीच नाही. हे अशक्य आहे. बँकेने सीसीटीव्ही दस्तऐवज आणि व्यवहारांची माहिती दाखवली. तपास जसा जसा पुढे गेला तसं भयंकर सत्य समोर येऊ लागलं. समीरने आदित्यचा पूर्ण विश्वास जिंकून त्याच्याकडून अनेक कागदांवर औपचारिक प्रक्रिया आहे असं सांगून सह्या करून घेतल्या होत्या. नंतर त्याच सहीचा गैरवापर करून कंपनीच्या नावावर लाखो रुपयांचं कर्ज उचललं आणि काही दिवसातच संपूर्ण रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून स्वतः कायमचा गायब झाला. त्याचा मोबाईल बंद होता, घर बंद होतं, ऑफिसमध्येही तो येणंही बंद झालं होतं. ज्याला आदित्यने भाऊ मानलं तोच सर्व काही लुटून पळून गेला होता. त्या दिवशी आदित्य ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. रिकाम्या खुर्चीकडे पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समीर सोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत होते. एकत्र पाहिलेली स्वप्न, एकत्र केलेली मेहनत आणि एकमेकांवर ठेवलेला अढळ विश्वास, सगळं एका क्षणात कोसळलं होतं. काही दिवसातच परिस्थिती आणखी बिकट झाली. बँकेने कंपनीच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस पाठवली. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावं लागलं. ऑफिस बंद पडलं. वर्षांवरचे कष्टाने उभा केलेला व्यवसाय डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाला. आदित्य पूर्णपणे खचला होता. तो स्वतःला एका खोलीत बंद करून बसायचा. कोणाशी बोलायचं नाही, कोणाला भेटायचं नाही. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, चेहऱ्यावर हसू नव्हतं आणि मनात जगण्याची इच्छाही उरली नव्हती. तो सारखा एकच विचार करत होता, माझ्यामुळेच आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एका रात्री तो घराच्या अंगणात एकटाच बसला होता. आकाशाकडे पाहत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात
त्याचे वडील शांतपणे त्याच्या शेजारी येऊन बसले. काही क्षण दोघेही शांत होते. मग वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय शांत आवाजात म्हणाले, "बाळा, विश्वासघाताने माणूस संपत नाही, तो अधिक शहाणा होतो." आदित्य काहीच बोलला नाही. त्याचे डोळे भरून आले होते. वडील पुढे म्हणाले, "तुझ्याकडून चूक झाली असेल, पण ती प्रामाणिकपणामुळे झाली आहे. प्रामाणिक माणूस फसतो, पण कायमचा हरत नाही." थोडा वेळ थांबून त्यांनी पुन्हा सांगितलं, "पैसा पुन्हा कमावता येतो, व्यवसाय पुन्हा उभा करता येतो, पण जर तू हार मानलीस तर स्वतःलाच हरवशील." हे शब्द आदित्यच्या मनाच्या अगदी खोलवर जाऊन भिडले. पहिल्यांदाच त्याने स्वतःच्या दुःखाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. त्याला जाणवलं, समीरने त्याच्याकडून पैसा घेतला होता, पण त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द अजूनही त्याच्याकडे होती. त्या रात्री त्याने एक मोठा निर्णय घेतला. "मी पुन्हा उभा राहणार." यावेळी आणखी मजबूत बनून दुसऱ्याच दिवसापासून त्याने नव्याने सुरुवात केली. मोठा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न काही काळ बाजूला ठेवलं. सुरुवातीला त्याने एका छोट्या कंपनीत नोकरी स्वीकारली. काम कोणतंही असो, तो मनापासून करायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत, नवीन कौशल्य शिकणं, नवीन लोकांना भेटणं आणि स्वतःला पुन्हा घडवणं, हेच त्याचं ध्येय बनलं. रात्री घरी आल्यावर तो पुन्हा व्यवसायाचं नियोजन करायचा. पूर्वीच्या चुका लिहून ठेवायचा. कोणावर किती विश्वास ठेवायचा, आर्थिक व्यवहार कसे पारदर्शक ठेवायचे, कायदेशीर कागदपत्र कशी तपासायची, हे सगळं तो नव्याने शिकू लागला. आई त्याच्यासाठी उशिरापर्यंत जागी राहायची. वडील रोज त्याला धीर द्यायचे. बहीणही म्हणायची, "दादा, तू पुन्हा नक्की जिंकशील." काळ हळूहळू पुढे सरकत गेला. ज्या आदित्यने एकेकाळी विश्वासघातामुळे सर्व काही गमावलं होतं, तोच आदित्य आता पुन्हा नव्या उमेदीने उभा राहत होता. असंख्य अपयश, रात्रंदिवसाची मेहनत, आई वडिलांचा आशीर्वाद आणि स्वतःवरचा अढळ विश्वास, या सगळ्यांच्या जोरावर त्याने पुन्हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यावेळी मात्र त्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली, विश्वास ठेवायचा, पण विवेक विसरायचा नाही. प्रत्येक व्यवहार पारदर्शक होता. प्रत्येक कागदपत्र स्वतः तपासायचा. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तो कुटुंबासारखं वागवत होता. त्याचा प्रामाणिकपणा आणि सचोटी पाहून ग्राहक पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. एकामागून एक मोठे प्रोजेक्ट मिळू लागले. काही वर्षातच त्याची कंपनी राज्यातील यशस्वी कंपन्यांपैकी एक बनली. शेकडो तरुणांना रोजगार मिळाला. ज्याने एकेकाळी स्वतःची स्वप्न गमावली होती, तोच आता अनेकांच्या स्वप्नांना पंख देत होता. लोक त्याचा आदर्श म्हणून उल्लेख करू लागले. एका दिवशी तो आपल्या केबिनमध्ये महत्त्वाच्या बैठकीची तयारी करत होता. तेवढ्यात रिसेप्शनवरून फोन आला. "सर, एक व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे. त्याची अवस्था खूप वाईट आहे, पण तो म्हणतो की तुम्हाला भेटणं खूप गरजेचं आहे." आदित्यने त्याला आत पाठवायला सांगितलं. केबिनचं दार हळूहळू उघडलं. आत आलेल्या माणसाकडे पाहताच आदित्य काही क्षण स्तब्ध झाला. समोर उभा होता समीर, पण हा तो जुना समीर नव्हता. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. चेहरा क्रुश झाला होता. डोळ्यात पश्चाताप आणि अश्रू भरले होते. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. समीरची नजर खाली होती. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, "आदित्य, मी खूप मोठी चूक केली. पैशाच्या लोभाने मी आपली मैत्री, तुझा विश्वास आणि माझं आयुष्य सगळंच गमावलं." तो पुढे म्हणाला, "ज्यांच्यासाठी मी तुझा विश्वासघात केला, त्यांनी माझे पैसे संपताच मला घराबाहेर काढलं. आज माझ्याकडे ना पैसा आहे, ना माणसं, ना मान सन्मान." हे बोलताना त्याचा आवाज भरून आला.
तो आदित्य समोर हात जोडून उभा राहिला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला माफ कर. एकदा फक्त माफ कर. संपूर्ण केबिनमध्ये काही क्षण शांतता होती. आदित्यच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरळून गेल्या. कॉलेजचे दिवस, दोघांनी पाहिलेली स्वप्न, पहिलं ऑफिस, एकत्र केलेली मेहनत आणि नंतर झालेला विश्वासघात. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. समीरकडे शांतपणे पाहिलं आणि अतिशय शांत आवाजात म्हणाला, "समीर, मी तुला माफ केलं." समीरच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. पण पुढच्याच क्षणी आदित्य म्हणाला, "पण तुझ्या कर्माला मी माफ करू शकत नाही. कारण विश्वासघाताची शिक्षा कोणताही माणूस देत नाही. ती वेळ आणि कर्म स्वतः देतात." हे ऐकताच समीरच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्याला जाणवलं, त्याने पैशासाठी जे मिळवलं होतं ते क्षणिक होतं, पण गमावलेली मैत्री, गमावलेला विश्वास आणि गमावलेला मान हे कधीच परत मिळू शकत नव्हतं. समीर शांतपणे निघून गेला. आदित्य खिडकीतून त्याला जाताना पाहत राहिला. त्याच्या मनात राग नव्हता, फक्त एक खोल जीवनधडा होता. त्या दिवशी त्याला पुन्हा एकदा खात्री झाली, विश्वासघात करून मिळालेलं यश फार काळ टिकत नाही, पण प्रामाणिकपणाने मिळवलेला सन्मान आयुष्यभर माणसासोबत राहतो. आणि कर्म ते प्रत्येकाला त्याच्या कृतीचं योग्य फळ एक ना एक दिवस नक्कीच देतं. समीरच्या भेटीनंतर आदित्यच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. त्याला समजलं की आयुष्यात पैसा, यश आणि संपत्ती पुन्हा मिळू शकते, पण तुटलेला विश्वास पुन्हा कधीच पूर्वीसारखा जोडला जात नाही. त्या दिवसापासून त्याने आपल्या कंपनीत एकच नियम बनवला, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांच्याशी कधीच तडजोड नाही. तो प्रत्येक कर्मचाऱ्याला नेहमी सांगायचा, व्यवसाय पैशाने वाढतो, पण माणूस विश्वासाने मोठा होतो. काही वर्षातच लोक त्याला फक्त यशस्वी उद्योगपती म्हणून नव्हे, तर विश्वास जपणारा माणूस म्हणून ओळखू लागले. त्याची कथा हजारो लोकांसाठी प्रेरणा बनली. विश्वासघात करणारा काही काळ जिंकतो, पण शेवटी जिंकतं ते सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म. म्हणून कोणाचाही विश्वास कधीच तोडू नका, कारण तुटलेला विश्वास पुन्हा कधीच पूर्वीसारखा होत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, विश्वास जिंकायला अनेक वर्षे लागतात, पण तो तोडायला फक्त एक क्षण पुरतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण कदाचित एखाद्याला योग्य माणसावर विश्वास ठेवण्याचा महत्त्वाचा धडा मिळेल. अशाच हृदयस्पर्शी आणि जीवन बदलणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. लक्षात ठेवा, नाती पैशाने नाही तर विश्वासाने टिकतात.